आणि आता आपला महाराष्ट्र वेगवान घडामोडी बघूयात। एसटी कर्मचाऱ्यांसाठी 6,000 रुपयांचा बोनस जाहीर करण्यात आलाय। दिवाळीपूर्वी हा बोनस एसटी कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे, त्यामुळे कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे। ऐरोलीतील अपघात अपहरण प्रकरणात मनोरमा खेडकरच्या जामिनात वाढ झाली आहे। कोर्टानं 31 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे, त्यामुळे मनोरमा खेडकरला कैसा दिलासा मिळालाय। अन्न आणि औषध प्रशासन विभाग आता भेसळ करणाऱ्यांविरोधात मोठी कारवाई करण्याच्या तयारीत आहे। भेसळ करणाऱ्यांविरोधात मोका अंतर्गत कारवाई करण्याबाबत सरकार विचार करते। मंत्री नरहरी झिरवाळ यांनी तशी माहिती दिली। मालेगाव पंचायत समितीची आरक्षण सोडत पार पडली। आरक्षणात मंत्री दादा भुसेंचा दाभाडी गट मतदारसंघ ओबीसीसाठी राखीव झालाय, त्यामुळे इच्छुकांना आणखी 5 वर्ष वाट बघावी लागणार आहे। वाशिम जिल्हा परिषदेच्या 52 जागांसाठी आरक्षण जाहीर झालं। यामध्ये अनुसूचित जातींसाठी 11, अनुसूचित जमातींकरता 4, मागास प्रवर्गासाठी 14 आणि सर्वसाधारण प्रवर्गाच्या 23 जागांचा समावेश आहे। वर्धा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी आरक्षण जाहीर झालंय। 8 तालुक्यातील 52 जिल्हा परिषद सदस्य आणि 104 पंचायत समितीसाठी सोडत जाहीर झाली आहे। या सोडतीमध्ये परंपरागत आरक्षण बदलल्यामुळे अनेकांना धक्का बसलाय। धुळे जिल्हा परिषदेसोबतच पंचायत समितीच्या सभापती पदावरती आता महिला राज येणार आहे। जिल्हा परिषदेच्या 56 पैकी 28 तर पंचायत समितीच्या 112 पैकी 56 जागांवरती महिलांना संधी मिळणार आहे। विक्रमगड, जव्हार, मोखाडा पंचायत समितीचे आरक्षण सोडत जाहीर झाली। विक्रमगड पंचायत समितीचे 10 सदस्यांसाठी निवडणूक होणार असून सभापती पदासाठी आदिवासी महिलांना आरक्षण मिळाले। जळगाव जिल्हा परिषदेचे आरक्षण सोडत आज जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली। जिल्ह्यातील एकूण 68 पैकी 31 जागा सर्वसाधारण उमेदवारांसाठी राखीव ठेवण्यात आल्या। 13 जागा अनुसूचित जमातीसाठी, 6 जागा अनुसूचित जातीसाठी आणि ओबीसीसाठी 18 जागा राखीव ठेवण्यात आल्या। नांदेड जिल्हा परिषदेच्या 65 जागांसाठी आरक्षण जाहीर झालंय। यामध्ये एससी प्रवर्गासाठी 13 जागा, एसटी प्रवर्गासाठी 6 जागा, ओबीसी प्रवर्गासाठी 17 जागा आणि खुल्या प्रवर्गासाठी 29 जागा राखीव ठेवण्यात आल्या। राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या तरुणांना शरद पवार संधी देणार आहेत। आगामी निवडणुकीत राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या 50% तरुणांना संधी दिली जाणार आहे। जास्तीत जास्त तरुणांना संधी कशा प्रकारे देता येईल यासाठी प्रयत्न करा, अशा सूचना शरद पवारांनी दिल्या। नागपुरात भाजपची महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पूर्व विदर्भातील 6 जिल्ह्यातील तयारीचा आढावा घेण्यात आला। यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची उपस्थिती होती। बीड म्हणजे कुठल्या माणसाची जहागिरी आहे का, असं म्हणत भुजबळांच्या सभेला विरोध करणाऱ्यांना हाकेंनी प्रत्युत्तर दिलं। जालन्याच्या परतूरमध्ये ओबीसीची रॅली पार पडली। यावेळी हाके पत्रकारांशी बोलत होते। बीडमधला ओबीसी जागा झाला तर तुम्ही वाहून जाल, तुम्ही जरांगेंच्या नादाला लागू नये, असं हाकेंनी म्हटलं। मराठा आरक्षणाचा प्रश्न संपलेला नसल्याचं वक्तव्य रमेश केरे पाटलांनी केलंय। दिवाळीनंतर मराठा आरक्षणासाठी दिल्लीत उपोषण करणार असल्याचं त्यांनी म्हटलं, तर मराठ्यांचा लढा सरकारशी आहे, ओबीसींसोबत नसल्याचं ते म्हणाले। आगामी निवडणुकीत महायुती म्हणून लढणार असल्याची भूमिका असल्याचं वक्तव्य नरहरी झिरवाळ यांनी केलं। महायुती म्हणून लढता न आल्यास स्वतंत्र लढण्याची तयारी करणार असल्याचं ते म्हणाले। संगमनेर तालुक्यातील घारगाव येथील जनआक्रोश आंदोलन संपलेलं आहे। दरम्यान राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी माध्यमांशी बोलण्यास नकार दिलाय। सातत्यानं वादग्रस्त विधानं करणाऱ्या संग्राम जगतापांचा शरद पवारांनी निषेध केलाय। पूर्वी आपल्या पक्षात असणारे एक आमदार सध्या जातीत तणाव निर्माण होईल अशा प्रकारची वक्तव्य करतायत, हे अत्यंत चुकीचं असल्याचं पवार म्हणाले। स्थानिक पातळीवरती तसंच राज्य पातळीवरती बोलत असताना जातीवाचक बोलू नका, अशा सूचना शरद पवारांनी कार्यकर्त्यांना दिल्या। सोलापूरमध्ये भाजपचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय। भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांच्या कार्यपद्धतीवरती भाजप शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली। तर शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोप राजू शेट्टींनी केला। तर विविध मुद्दे जाणीवपूर्वक आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेवचा मुद्दा आणला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला। नंदुरबारच्या शहादामध्ये भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी त्यांनी मंत्री जयकुमार रावल यांनी आगामी निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला। शक्य असेल तिथे युती, अन्यथा स्वतंत्र लढण्याची भूमिका बैठकीत घेण्यात आली। समृद्धी महामार्गावरती 15 पोलीस मदत केंद्र सुरू होणार आहेत। नागपुरात गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला, त्यामुळे आता अपघातग्रस्तांना तातडीची मदत मिळणार आहे। अतिवृष्टीमुळे पिकांचं नुकसान होऊन 15 दिवस उलटले तरी देखील अद्याप नंदुरबार जिल्ह्यातल्या अनेक भागात प्रशासनाकडून नुकसानीचे पंचनामे झालेले नाहीत, त्यामुळे शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवरती बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतलाय।
जगद्गुरू संत तुकाराम महाराज संस्थानकडून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 11 लाख रुपये देण्यात आले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी देहू संस्थाननं मदतीचा हात दिलाय. प्रवीण पोटे पाटलांनी धाराशिवमधील अतिवृष्टीनं बाधित झालेल्या नागरिकांसाठी किराणा साहित्य पाठवलंय. यावेळी मुख्यमंत्री फडणवीसांनी हिरवा झेंडा दाखवून 3 ट्रक साहित्य रवाना केलं. प्रवीण पोटेंकडून एकूण 8 ट्रक साहित्य पाठवलं जाणार आहे. बुलढाणा पोलीस दलामध्ये मोबाईल फॉरेन्सिक वाहन दाखल झालंय. जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबेंच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आलं. गुन्ह्यांची उकल करण्यास मोठी मदत त्यामुळे होणार आहे. शिवसेना प्रमुखांचे आनंद दिघे साहेबांचे विचार हे होते की या शहरामध्ये पुढच्या 25 पिढी आमच्या राहणार आहेत. आम्ही जे विकासाची त्या ठिकाणी योजना आखतोय, विकास करतोय, त्याचा चांगल्यातला लाभ किमान या नागरिकांना 50 वर्षे मिळाला पाहिजे आणि म्हणून सत्ता लाळावर लावण्याचा प्रयत्न त्यांनी केला. सत्ता गेली तरी हरकत नाही, पण ठाण्याची सगळी अनधिकृत बांधकामं तुटली पाहिजेत. ठाण्याचे रस्ते प्रचंड अशा पद्धतीचे रुंद झाले पाहिजेत. ठाण्याच्या रस्त्याच्या कडेला कुठली झोपडी असता कामा नये, कुठली हातगाडी असता कामा नये. हा 50-100 वर्षाचा विचार शिवसेना प्रमुखांच्याकडे आणि आनंद दिघे साहेबांच्याकडे होता. भ्रष्टाचार बऱ्याच ठिकाणी असतो, नाही असं नाही, पण आज ज्यावेळेला व्यासपीठावरच्या प्रत्येक माणसांचा आयुक्तांच्या समोर त्यांनी जो भ्रष्टाचाराचा पाडा वाचला, तो पाडा ऐकल्यानंतर मला सांगावं लागेल की उभ्या महाराष्ट्रामध्ये जर सगळ्यात भ्रष्टाचार कुठे असेल तर ह्या ठाणे महानगरपालिकेमध्ये आहे, हे मला इथं सांगावं लागेल. या ठाणे महानगरपालिकेमध्ये आहे. हा बाळासाहेबांचा विचार होता, हा दिघे साहेबांचा विचार होता. अरे तुम्ही स्वतः करता, स्वतःच्या चेल्या चपाट्यांकरता, सत्ता विकत घेण्याकरता, माणसं विकत घेण्याकरता, दुसऱ्याच्या पक्षातले कार्यकर्ते विकत घेण्याकरता, म्हणून अशा पद्धतीनं भ्रष्टाचार करणार आणि तो भ्रष्टाचाराचा पैसा वाम मार्गाला लावणार. आणि म्हणून इथं ठाणेकरांच्या जमीर, सत्सक, विवेक बुद्धी याला आव्हान खऱ्या अर्थानं आज निर्माण झाले. हे आव्हान निर्माण झालंय. काय भविष्यामध्ये अशा पद्धतीनं या भ्रष्टाचारी लोकांची सत्ता तुम्ही ठेवणार का? भ्रष्टाचारी लोकांची जर सत्ता ठेवली तर तुमचेच शेवटी पुढची पिढी आहे ती तुम्हाला कधीही माफ करणार नाही. तर ठाण्यामध्ये महानगरपालिकेच्या भ्रष्टाचाराविरोधात महाविकास आघाडीतले घटक पक्ष आणि मनसे यांच्याकडनं जो काही मोर्चा निघाला होता तिथे भास्कर जाधव बोलत होते. इथे एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येऊयात. हिंगोलीमध्ये वारकरी साहित्य परिषदेची आधार दिंडी दाखल झाली आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी पुढाकार घेण्यात आलेला आहे. दरम्यान शेतकऱ्यांना ज्ञानोबा तुकोबांची शपथ सुद्धा देण्यात आली आहे. मुळशी तालुक्यातील चाले गावात गौरी सजावट स्पर्धा आणि आदर्श गणेश मंडळ बक्षीस वितरण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांनी उपस्थिती लावली. दरम्यान मोठ्या संख्येनं महिला सहभागी झाल्या होत्या. ठाणे महापालिकेवर ठाकरेंची शिवसेना आणि मनसेनं मोर्चा काढला. यावेळी शिवसेना उभाठा आणि मनसेच्या नेत्यांसोबतच राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड सुद्धा उपस्थित होते. सर्व नेत्यांनी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यासोबतच ठाणेकरांच्या विविध प्रश्नांसाठी पालिका आयुक्तांची भेट घेतली आणि निवेदन दिलं. कर्जतचे माजी आमदार सुरेश लाड यांनी रायगड जिल्हा परिषदेत आंदोलन केलं. शिक्षकांच्या बदलीसाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर झोपून आंदोलन करण्यात आलं. शिक्षकांच्या बदल्या थांबवल्यामुळे आदिवासी भागातील शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता भासत असल्याचं सुरेश लाड म्हणाले. आणि यासोबतच वेळ झाली आपला महाराष्ट्र या बुलेटिनमध्ये आता इथेच थांबण्याची. नमस्कार.